बरं, चला जा आणि देवीच्या पाय पडून घे. एक लक्षात ठेवा, तू जातीयस पण या घराची नाळ तुटलेली नाही. कोणी कुठेही जाणार नाहीये. बोललो ना, हे घर सोडून कोणीच कुठे जाणार नाहीये. नाही नाही, तिने काही सांगितलं नाहीये मला. आणि सांगितलं असतं तरी त्यात काही चुकीचं नव्हतं माई. ती फक्त तुझी मुलगी नाहीये माई. आमची पण कोणीतरी खूप जवळची आहे ती. आणि काय, कोणाची परमिशन घेऊन जातेस तू इथनं? अशी परमिशन घेतली की साकेतदाची? आमची परमिशन मिळाली तुला की तुझं तू ठरवलंस आणि निघालीस? मी तुझी नसेल परवानगी घेतली, पण बाईंनी दिली आहे मला परवानगी. मी त्यांच्याशी बोलले, त्यांना समजावून सांगितलं, मी पटलंय त्यांना. मी माझा निर्णय बदलणार नाहीये. आणि आज जे झालं त्यानंतर मी या घरात नाही राहू शकत. आम्हाला जाऊ दे. बेबी, बेबी हे घर सोडून जात आहेत? पण ती आलीये ना कळलेल्या जागा भरायला. तिलाही घालवू घराच्या बाहेर. बाजूला हो ना, मला देवाला नमस्कार करून निघायचंय. का जातेस तू? मी सांगितलं ना. ठीक आहे, ठीक आहे, मग मी पण येणार तुझ्या बरोबर. हे कसं आहे, जे काही घडलंय त्यासाठी कारणीभूत मी पण आहेच ना. मग मी पण येणार तुमच्या बरोबर. नाही चला. नाही, अरे तुझी गोष्ट वेगळी आहे अनिकेत. तू या घरातला आहेस. राजगुरू आहेस. म्हणजे छवी पण याच घरातली आहे माई. आणि काय फक्त आडनावानेच राजगुरू व्हायचंय का? हे घर
इथले संस्कार, इथल्या चालीरीती सगळे छवीकडे. ऑब्विसली ती पण याच घरातली आहे ना. जेवढा मी या घरातला आहे तेवढीच ती पण आहे माई. एवढ्याशा गोष्टीवरून पुढे आपलं घर सोडून जातं का? आणि सगळ्यात महत्वाचं, छवीने माफी मागितली आहे ना. शांभवी वहिनीने माफ पण केले तिला, मग आता काय हवंय? त्यामुळे तिची चूक सुधारणार नाहीये अनिकेत. मी हे 1000 वेळेला तिला समजावून सांगायचा प्रयत्न केला, पण तिच्या लक्षातच येत नाहीये. हे बघ, तुम्ही सगळ्यांनी तिला घरातलं समजणं आणि तिने स्वतःला या घरातलं समजणं याच्यात फरक आहे रे. शेफारली आहे ती. मानपान, लहान मोठं सगळं सगळं विसरली. मुळात आपली पायरी ओळखून वागायला पाहिजे ना. हे जर भान नसेल ना तर कशाला काही अर्थ नाहीये. आता जे झालं ते विसरता नाही येणार ना कोणाला. हं? ते पुसून नाही ना टाकता येणार. ते सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे. अरे 15 वर्षापूर्वी मी या घरात आले. बाईंनी आम्हाला संस्कार दिले चांगले. पण ते संस्कार घ्यायला माझी लेक मात्र कमी पडली. आई ठीक आहे ना. आई म्हणतोस ना मला, आई म्हणतोस ना, मग आईचा निर्णय मान्य कर. बाई काही झालं तरी माझी मी- शपथ आहे तुला, बाई ऐक ना. तुला पण. हो, तुम्ही यात नका पडू. आम्हाला जाऊ दे. बायाजी, बायाजी तू का गप्प आहेस? बोल ना काहीतरी. समजव ना माईला. बघ ना घर सोडून जाते ती आपलं. काय काय चाललंय तू? ए छवी, छवी तू तू तरी बोल यार. तू सिरियसली मला सोडून जाणार आहेस? तुझ्या बेस्ट फ्रेंडला सोडून जाणार आहेस तू? आय एम सॉरी हा. आय एम सॉरी, पण मी इथे कोणाला जाऊ देणार नाहीये. तू छवी, छवी तू गेल्यानंतर मी काय करायचं ग? मी कोणाशी बोलायचं? कोणाशी गप्पा मारायच्या? मी कोणाशी भांडायचं? माझं डोकं दुखल्यावर चंपी कोण करून देणार आहे मला? जेवताना ती गरम पोळी कोण वाढणार आहे मला? कोण काळजी घेईल माझी? सांग ना छवी.
आणि माई तुला कळतंय का तू काय करतेस? माई तू आई आहेस ना, मग एक आई आपल्या मुलांना सोडून कशी जाऊ शकते? तुला काही त्रास होत नाहीये का? अरे भैयाजी बोल ना, काय तुम्ही कोणीच काही का बोलत नाहीये? किरू तेजा, अरे तुम्ही तरी समजावा यार माईला. कोणीतरी सांगा ना की ती काहीतरी खूप रॉंग करते. तिने असं नको करायला हवं. तिला सांगा यार कोणीतरी. मला नाही सहन होत नाहीये. मला खूप त्रास होतोय आता या सगळ्याचा. प्लीज. छवी तूच म्हणतेस ना ग की छवी असली की देव पण टेन्शन घेत नाही. हे मी देव नाही हा, साधा माणूस आहे. त्यामुळे टेन्शन येत आहे मला. खूप त्रास होतोय. प्लीज तू समजव माईला. सांग तिला नको जाऊ म्हणून. छवी सॉरी, पण मी कोणालाच या घरातून आता जाऊ देणार नाहीये. कोणी जायचं नाही घर सोडून. मी नाही जाऊ देणार आहे छवी तुला. जावं लागणार. नुसतं बोलू नकोस. निघ. बदला घेणार मी. सोडणार नाहीये. वाट लावीन तुमची. सोडा मला. बाई थांबा. सुनेनं पहिल्याच दिवशी घर फोडलं. हे पातक मला माझ्या माथी नकोय. माई प्लीज नका ना जाऊ. बाई तुम्ही आत्ताचं घर सोडून गेलात ना तर सगळे लोक हेच म्हणतील की सून आली आणि तिने घर तोडलं. आणि ही टोचणी आयुष्यभरासाठी मला लागेल. बाई तुम्ही आई आहात या सगळ्यांच्या. तुम्हीच असं घर सोडून गेलात तर काय करायचं या सगळ्यांनी? माई या घरातून मला एक दिवसही झालेला नाही आणि सगळे हेच म्हणतील की हिने आल्या आल्या नाती तोडली. तुम्हाला चालेल माझ्याबद्दल असं बोललेलं? नाही चालणार असेल तर कुशाल जातो मी नाही अडवणार तुम्हाला. तसंही काय लोक बोलणारच आहेत. माई साकेत सरांनी दुसऱ्या लग्नाची बायको केली हे तर म्हणतीलच.
आणि हेही म्हणतील की माई नाही आले आले घराबाहेर हाकललं. तुम्हाला चालेल असं बोललेलं माझ्याबद्दल? माई, साकेत सरांच्या आई आहात तुम्ही. लहानाचं मोठं केलंत ना हो त्यांना. माया दिलीयत, प्रेम दिलंय. त्याच महिना सुनबाईंनी हकलून दिलं असं म्हणतील माझ्याबद्दल लोक. चालेल ना तुम्हाला? ठीक आहे मी जा, तुम्ही, मी नाही अडवणार. पण ज्या शांभवीचा छवीने अपमान केलाय, ज्या शांभवीसाठी तुम्ही घर सोडून चाललात, त्याच शांभवीच्या मनाचा एकदा तरी विचार करा ना माई. प्लीज. बाई आई बाई आई आई माई ठीक आहात ना? माई, माई, या घराला तुमची गरज आहे. तुम्ही तुमच्या प्रेमाने बांधून ठेवलं हे घर, आणि ते तसंच राहते. मला या घरात आल्या आल्या पोरकं करणार आहात का? तुम्ही शपथ घ्या आणि म्हणा की मी हे घर सोडून कुठे नाही जाणार. म्हणा ना माही, म्हणा मी कुठे नाही जाणार हे घर सोडून. म्हणा नाही जाणार. छवी, देवी पुढे साखर ठेव आणि सगळ्यांचं तोंड गोड कर. हो. थैंक यू शांभवी, थैंक यू सो मच. बाई, इथून पुढे हे घर सोडून जायचा विचारही कधी करू नकोस. ती जाऊ पण शकणार नाही, कारण तिच्या पायात आपल्या सगळ्यांच्या प्रेमाच्या बेड्या बांधल्या आहेत. आणि आता तर शांभवी वहिनींनी सुद्धा शपथीत अडकवले तुला. कुठे जाणार तू आता? बाई, तू आम्हा सगळ्यांची आई आहेस, माई आहेस तू आमची. आम्हाला सोडून कुठेही जायचं नाही. शांभवी, आज खऱ्या अर्थानं तू या घरची सून म्हणून शोभलीस. कायम असंच घर बांधून ठेवा. हो बाई आजी.
बाई, मी माझा निर्णय मागे घेते आणि तुमची माफी मागते. रागाच्या भरात मी बाकी कोणाचाच विचार केला नाही. चला, जे झालं ते झालं. अगं, ज्याचा शेवट गोड ते सगळेच गोड है ना. ए छवे, अगं साखर आण लवकर, माझी शुगर डाऊन झालीये. चला साखर घ्या. हे घे पाहिजे. नाही छवी, आज माझा मान नाही, आज तुझ्या आईचा मान. तिला साखर द्या. आई तरी तू तोंड गोड कर. बेबी, बेबी, चहात साखरच कमी आहे. तुला पण सांगू का भरवायला? आईचा राग आला असेल नाही, पण मुलांसाठी आईला कठोर व्हावं लागतं. तुझ्या भल्यासाठीच मी हे करत होते, तुला तुझी चूक लक्षात यावी म्हणून. आयुष्य पडलंय तुझ्या समोर, असे अनेक प्रसंग येतील, पण तेव्हा पूर्ण विचार करून वाग. आईशी आपुला धर, राग ठेव, ही समज नको ठेवस. मुळीच नाही राग धरणार. बस बस बस, रडणं खूप झालं. चला चला, सगळे खोळंबले साखर खायला. माझी पण शुगर डाऊन झाली, लवकर दे. अवखळ वाऱ्याची झुळूक झाले, सावली घेऊन हळूच आले. आणि मला हो तुला भीती जगाची ना मला, जशी आहे तशी मी, तसे काही दिखावा. पडता वाकडी कधी कुणाची नजर देईन, घराला सुखाचं कोंदण आलं जरी संकटाचं वार. फिरंग्या, साखर का नाही घेतलीस तू? एक ना, घे ना साखर. फिरंग्या, राग सोड ना आता. घे ना साखर. बघ, आम्ही थांबलोय, नाही गेलो. घे ना साखर. बरं बरं, मी सॉरी बोलू का? हा, आय एम सॉरी. बघ ना, मी आता सॉरी पण बोलले. बोल ना आता, साखर घे ना. ठीक आहे, तुला नाही बोलायचं ना माझ्याशी, नको बोल. तू बस इथे.
मी जाते आणि परत कधीच नको बोलू माझ्याशी. आत का गप्प होतीस? आत का नाही म्हणालीस की तुला पण इथे राहायचंय? का नाही म्हणालीस की फिरंग्याचे बोलतोय ते करेक्ट बोलतोय? आईनं नसतं ऐकलं माझं. तू फक्त माईचा विचार केला. आमचं काय? माझं काय? हो, मी तुझा विचारच नाही केला. तू इथून निघून गेल्यावर माझं काय होईल? मी कोणाशी बोलेन, कोणाशी भांडेन, माझी सगळी सिक्रेट्स कोणाला शेअर करेन, याचा जराही विचार नाही केलास. असंच बोललास ना मग. हो, हेच म्हणालो मी आज. बघ छबी, इथून पुढे जर घर सोडून जायचा विचार पण केलास ना तर जिथे कुठे जाशील ना तिथनं खेचून घेऊन येईन तुला आणि एका खोलीत बंद करीन. लक्षात ठेव. तू बेस्ट फ्रेंड आहेस यार माझी. कळतंय तुला? बेस्ट फ्रेंड आहेस तू या घरात इथे राहायला आल्यापासून तुझ्याशिवाय कोणी फ्रेंड्स नाही आहेत ग माझे. फक्त तू आहेस माझ्या आयुष्य. इथून पुढे मला सोडून जायचा विचार नाही करायचा. जावं लागेल, लग्नानंतर जावं लागेल ना. अजिबात नाही. तूच म्हणाली होतीस ना की तू असा मुलगा शोधणार आहे जो लग्नानंतर तुला याच घरी राहायची परमिशन देईल. आणि आता तू काय, तू बघ ना, आता मीच शोधतो असा मुलगा आणि त्याला घरजावईच करतो मोरू काकांसारखं. म्हणजे आमची छवी कायम आमच्या डोळ्यासमोर असेल. कायम. आणि तुला माहिती मी आज सागर का नाही घालली? का? कारण मला तुझं तोंड आधी गोड करायचं होतं. क्रॅकहेड. आता बघत काय बसलीयस? मला पण भरव ना. हा, सगळं सांगायला लागतं. क्रॅकहेड. सॉरी. चल, गुड नाईट. गुड नाईट. आमच्या लाडक्या बाई छवी. अरे कसलं गोड आहे. रंग्या, तू बेस्ट आहेस. तू खरी मैत्री निभावली आहेस. वा शांभवी, काय डाव खेळलीस आज. एका क्षणात सगळ्यांना चित केलंस. प्रेमाच्या बेड्या घालून सगळे राजगुरू माझ्या खेळात कैद झाले. अरे अरे अरे, इमोशनल फूल कुठची. लवकरच असं वागून या घरात छवीची जागा माझ्या पदरात पडणार आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग.
तुझ्यासाठी कडक गरम गरम कॉफी आणली. थँक्यू. थँक्यू मी तुला म्हटलं पाहिजे. काल तू समजावून आईला थांबवलंस. अगं ती कोणाचंच ऐकत नव्हती, माझंही ऐकत नव्हती. पण तू आल्या आल्या जादू केलीस ग. ठीक ग, जादू वगैरे मी काही केलेलं नाही. ती गरज होती. आपल्यात आता एक छान नातं तयार झालं आणि नात्यात हे होतच असतं. सोड ना. हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे. या ना, बसा बसा. ओके. हे यात काय आहे? त्यात काही नाही, काही नाही त्यात. असं कसं काही नाही? काहीतरी असणार ना. सांग ना काय. नाही, खरंच काही नाही त्यात. खरंच सांगते मी. दादूसाठी सरप्राईज आहे ना? सांग ना. नाही 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 मला सांग काय. नाही आता मला बघायचंच आहे. हे घे मला सांग. बापरे, सांग मला काय आहे. अहो काय काय नाहीये याच्यात. नाही तरी पण सांग. हे ना, हे बघा, हे होतं. इतके सारे गिफ्ट्स. हेच तर सरप्राईज होतं. तुम्ही इतका आग्रह केलात, पचका करून टाकलात माझा. हो, सरप्राईज. अगं फक्त एवढंच नाही. आता तू बघ, इथून पुढे काय काय सरप्राइजेस मिळतात तुम्हा सगळ्यांना. आणि छवी, एकदा का तुझा माझ्यावर अंधळा विश्वास बसला की मग मी मोठा धमाका करणार.